एक पत्रकार असंख्य लोकांचं जीवन बदलू शकतो. फक्त गरज राज्य सरकारच्या इच्छाशक्तीची आहे. असंच काहीसं घडलंय नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या केलखेड या ठिकाणी. सातपुड्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागामध्ये असणाऱ्या केलखेडी इथं विद्यार्थी एका झाडाचा पूल म्हणून वापर करणारं अतिशय दुःखदायक असं चित्र पत्रकार निलेश पवार यांनी समोर आणलं होतं. थेट मुख्यमंत्रींकडून त्याची दखल घेत 29,50,000 इतक्या निधीनं 1 महिन्यात शहादा बांधकाम विभागाकडून 1 महिन्यात साकव पूल तयार करण्यात आला. भौगोलिक परिस्थिती आणि वनजमीनमुळे अजूनही काही गावात बारामही रस्ते नाहीत. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागतोय. मागील काळात नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार निलेश पवार यांनी या संदर्भात एक वृत्त त्यांच्या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. याचीच दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी तात्काळ उपाययोजना म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी साकव पूल तयार केलाय आणि त्याचं काम आता पूर्णत्वास येत आहे. असे अनेक साकव पूल तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि सातपुडा भागांमध्ये करणार असल्याचं विधान नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यांनी सोमावल येथील भूमिपूजन प्रसंगी आमदार राजेश पाडवी व आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत केलं होतं. एखाद्या बातमीमुळे एखाद्या गावाचा एखाद्या समस्येचा उपाय होऊ शकतो, मात्र पत्रकाराच्या बातमी तेवढंच संवेदना जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांनी दाखवणं अपेक्षित असतं. पत्रकार निलेश पवार यांनी हे वृत्त अतिशय उत्तम पद्धतीनं संकलन केलं. त्याच पद्धतीनं संबंधित समस्येबाबत गंभीरतेनं दखल घेत जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. या ठिकाणी साकव पूल आता तयार झाला असून आदिवासी दुर्गम भागामध्ये अशा अनेक समस्या आहेत. पत्रकार व प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास अनेक समस्या सहज सुटू शकतात. अजून सातपुड्याच्या दुर्गम भागात खूप प्रश्न आहेत, मात्र अभाव आहे तो इच्छाशक्तीचा. या प्रश्नावर मात्र तात्काळ उपाय झाल्यानं निलेश पवार आणि जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकारचे आपला खबऱ्या वृत्तवाहिनीकडून विशेष आभार. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखेडी पाड्यामध्ये हा जो काही प्रशासनाने काय म्हणतात अतिशय कमी वेळात म्हणजे रेकॉर्ड ब्रेक टायमात हा जो काही साकव बांधलेला आहे हा खरं तर प्रशासनाच्या तत्परतेचं एक उदाहरण म्हणावं लागेल. ज्यावेळेस साकव केलखेडी पाड्यातलं हे सगळा विद्यार्थ्यांचा एका झाडावरचा सगळा प्रवास ज्यावेळेस समोर आला आणि त्यावेळेस असं वाटलं की या संदर्भातली बातमी ही राष्ट्रीय स्तरावर गेली पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे. आणि या अनुषंगाने आमच्यासह सगळे पत्रकार नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारितेचं श्रेय पुन्हा एका पत्रकाराचं नाही आहे, तर ह्या सगळ्यांनी मिळून नंदुरबारातले पेपर असतील, चॅनल्स असतील, यूट्यूबचे माध्यम असतील, या सगळ्यांनी हा विषय लावून धरला आणि हा विषय इतका गाजला की दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांना ह्या विषयाची दखल घ्यावी लागली. विशेष म्हणजे या गावपाड्याच्या नागरिकांना गेली अनेक वर्ष अशाच पद्धतीचे हाल सहन करावा लागत होते. मात्र ह्या सगळ्या बातमीदारीनंतरून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तातडीने साकव बांधण्याचे आदेश दिले आणि विशेष म्हणजे या आदेशानंतरून स्वतः जिल्हाधिकारी मिताली सेठी असतील, डॉक्टर मिताली सेठी असतील किंवा तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी सावंतकुमार असतील यांनी पाहणी केली. शहादा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी ह्या सगळ्या विषयात तत्परता दाखवली आणि आज या ठिकाणी एक साकव उभा राहिला आहे. मूळ म्हणजे केलखेडी नदीला आज पाणी असल्यानंतरून ते केलखेडीचे ग्रामस्थ हा पुलाचा उपयोग करतायत आणि त्यामुळं इथले जे विद्यार्थी असेल, ग्रामस्थ असेल, अंगणवाडिका सेविका असेल, मदतनीस असेल, आरोग्य सेविका असेल, या सगळ्यांचा हा जो काही प्रवास आहे हा सुकर झाला आहे. त्यामुळे एक सकारात्मक चित्र या ठिकाणच्या नागरिकांना बघायला मिळत आहे. मात्र मूळ मुद्दा असा आहे की साकव जरी झाला असता तरी तिथं पोचण्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो अद्यापही खराब आहे. साकव बांधला गेला, आता रस्ताही बांधला जाईल. अशा सर्व आशा या केलखेडी परिसरातल्या आदिवासी बांधवांच्या पल्लवित झाल्या आहे. हा सगळा प्रश्न 1-2 केलखेडी पाड्याचा नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यातल्या जवळपास 300-350 पाड्यांवर हा सगळा प्रश्न आहे. मात्र ह्या सगळ्या सकारात्मक चित्रानंतर म्हणजे प्रशासनाने जी काही तत्परता दाखवली, जी काही सकारात्मक भूमिका दाखवली, दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याकडे जरा सकारात्मक भूमिकेने बघितलं आहे. असाच सकारात्मक भूमिका जर इतर ठिकाणी जर राहिली तर नंदुरबार जिल्ह्यातले हे जे काही प्रश्न आहे वारंवार तेच प्रश्न पुढे येत राहतात. ह्या सगळ्या प्रश्नांवरती एक जालीम उपाय होईल आणि जे काय दुर्गम अतिदुर्गम भागातले आदिवासी बांधव आहे त्यांना न्याय मिळेल.
असं सर्व चित्र एकंदरीत केलखाडीच्या ह्या उदाहरणावरनं समोर येत आहे. मात्र हा सगळा पत्रकारितेचा आणि पत्रकारांच्या पाठपुराव्याचा विजय असंच म्हणावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार.